संभाजी ब्रिगेडचे प्रमुख प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथील शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी काळं फासलं. प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमानिमित्त अक्कलकोट येथे आलेले असताना गायकवाडांना काळं फासत धक्काबुक्की करण्यात आली. संभाजी ब्रिगेड संघटनेच्या नावामध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा या संघटनेचा आक्षेप आहे. यावरून आक्रमक होत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येतोय. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित भाजपवर निशाणा साधलाय. अंधारे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्ती आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी, खासदारकी, महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबरने पास झालाय. बाय द वे, संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव एकेरी आहे असं जर हल्ल्याचं कारण देत असाल तर भिडेच्या नावातल्या संभाजीचं काय करायचं असा सवाल देखील अंधारे यांनी या पोस्टमध्ये विचारलाय. अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काटेचे, बावनकुळे आणि पडळकर यांच्यासोबतचे फोटो देखील शेअर केलेत. यावर आता बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी मान्य केलंय, परंतु या हल्ल्याचा भाजपशी संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड ज्यांच्याबद्दल व त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे. दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मुके द्यायला आला तर फोटो काढले, पण प्रवीण गायकवाडच्या केसबद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे. दीपक काटेंनी प्रवीण गायकवाडसोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही. दरम्यान गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. पुरोगामी चळवळीतले नेते, कार्यकर्ते गायकवाडांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या हल्ल्यानंतर पंढरपुरात गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक देखील करण्यात आला. या प्रकरणात आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.